जेव्हा आपलं लग्न ठरतं तेव्हा आपण लग्न कुठे करायचं, आपण आपल्या राहतो त्या सिटीत करायचं का डेस्टिनेशन वेडिंग करायचं, त्याचबरोबर इव्हेंट प्लॅनिंग कुणाला द्यायचं, आपले काय काय कलरचे कपडे असले पाहिजेत, बरं माझं आणि माझ्या नवऱ्याचं ड्रेस मॅचिंग कसं असलं पाहिजे, दागिने काय पाहिजेत, लग्नामध्ये मेन्यू काय असायला पाहिजे, डान्स कुठल्या गाण्यांवर मी करणार, अशा अनेक गोष्टींवर चर्चा करतो. मी डॉक्टर सुप्रिया पुराणिक, 25 वर्षाहून अधिक काळ स्त्री रोग, प्रसूतीशास्त्र आणि टेस्ट ट्यूब बेबीची कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे. पण एक चर्चा तेवढी राहून जाते, ती म्हणजे लग्न झाल्यानंतर बेबी प्लॅनिंगसाठी आपण रेडी आहोत का? लग्न झाल्यानंतर कितीही जरी झालं, समजा अरेंज मॅरेज असेल तर आपल्याला एक दोघांना समजून घ्यायचं असतं, त्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. जरी आपलं लव्ह मॅरेज असेल, आपण एकमेकांना आधीच ओळखत असू, तरी हे थोडं सेटल होण्यासाठी वेळ हवा असतो. पण खरं म्हणजे बहुतेकांच्या डोक्यातून कॉन्ट्रासेप्शन हा विषय राहून जातो. कॉन्ट्रासेप्शन किंवा संतती नियमन म्हणजे आत्ता सध्या बाळ होऊ नये म्हणून घ्यायची काळजी. बहुतेक वेळेला आपल्याला वाटतं की लग्न झालंय, कुठं पटकन आपल्याला बाळ राहणार आहे, म्हणून विदाऊट प्रोटेक्शन इंटरकोर्स होतो आणि आपल्याला नको असताना सुद्धा आपली प्रेग्नन्सी कन्सीव्ह होते. जेव्हा आपण कॉन्ट्रासेप्शन, संतती नियमन याच्याबद्दल डिस्कशन घरात करायला जातो, तेव्हा घरातले सगळी मोठी माणसं म्हणतात, असं काही करू नकोस बाई, नाही तर पुढं बाळ व्हायला प्रॉब्लेम येईल. पण खरं म्हणजे हे संतती नियमन आपली भविष्यातली फर्टिलिटी म्हणजे बाळ होण्याची ताकद किंवा कपॅसिटी अबाधित ठेवण्यासाठी, म्हणजे शाबूत ठेवण्यासाठी अत्यंत महत्वाचं असतं. जेव्हा आपल्याला नकोय म्हणून आपण गर्भपात करतो. हा गर्भपात म्हणजे मेडिकल टर्मिनेशन जरी आपण काही खायच्या गोळ्या घेऊन केलं किंवा हॉस्पिटलमध्ये जाऊन भूल देऊन गर्भाशयाची पिशवी क्लीन करण्याच्या पद्धतीने केलं, तरी दोन्हीमध्ये थोडी रिस्क असते, दोन्हीमध्ये थोडी इन्फेक्शनची रिस्क असते. आणि जर हे इन्फेक्शन आपल्या गर्भाशयाला झालं, जे नकळत झालेलं असतं, आपल्याला कळून सुद्धा येत नाही, कधी कधी गर्भनलिकेचं कार्य कायमचं खराब होऊन जातं आणि पुढे भविष्यात गर्भधारणा होणं अवघड होऊन बसतं. आम्ही जेव्हा टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रिया करतो, तर त्या 100रातल्या 10 जणींना आता सध्या मला बाळ नकोय म्हणून त्यांनी एकतर गोळ्यांनी अबॉर्शन केलेलं असतं किंवा गर्भपिशवी धुवून घेऊन त्यांनी अबॉर्शन केलेलं असतं. पण तेव्हा त्यांना ते बेबी अगदी सहजगत्या झालेलं असतं, अगदी नको असताना सुद्धा, म्हणजे कुठलाही ओव्ह्युलेशनचा दिवस वगैरे न बघितलेला असताना सुद्धा ते अचानक होऊन गेलेलं असतं. पण एकदा का शरीरामध्ये काही गुंतागुंत निर्माण झाली की तेव्हा नैसर्गिक गर्भधारणा राहणं कधी कधी कठीण होऊन बसतं आणि आपल्याला IVF ची मदत घ्यावी लागते. समजा लग्न झाल्या झाल्या आपल्याला जर गर्भनिरोधक साधनांचा जर वापर करायचा असेल, तर एक तर कॉन्डोम म्हणजे निरोधचा वापर आपल्याला केला पाहिजे, किंवा दुसरं म्हणजे गर्भनिरोधक गोळ्या. कंडोमचा वापर करताना आपल्या डोक्यात असतं की आत्ता आपलं लग्न झालंय, कंडोमच्या उपयोगामुळे आपलं जे सेक्शुअल प्लेजर आहे, जो आपल्याला आनंद अनुभवायचा आहे, जो आनंद आपल्याला अनुभवायचा आहे, तो आपल्याला कमी मिळेल, म्हणून कंडोमचा उपयोग करणं थोडंसं आपण टाळत असतो. आणि गर्भनिरोधक गोळ्यांचा जर वापर करायचा म्हटलं तर इतकी सगळी भीती घातलेली असते की या हार्मोनल गोळ्या आहेत, याचा तुमच्या शरीरावर परिणाम होईल, दुसरी म्हणजे उलटी मळमळ ह्या गोळ्यांमुळे होईल, आपल्याला खूप त्रास होईल ह्या गोळ्यांचा, आणि मुख्य म्हणजे पुढची जी गर्भधारणेची आपली नैसर्गिक कपॅसिटी आहे ती कमी होऊन जाईल. या गर्भनिरोधक गोळ्यांना खूप बदनाम केलेलं आहे. खरं म्हणजे जेव्हा आपल्याला बाळ होत नसतं आणि आपले पिरियड्स जेव्हा अनियमित असतात, तेव्हा ह्याच गोळ्या आपल्याला 3 किंवा 6 महिने दिल्या जातात की ह्या गोळ्यांनी आपली हार्मोनल जे काही चेंजेस झालेले असतात ते कंट्रोल व्हायला मदत होते. जेव्हा अनियमित पाळीत ह्या गोळ्या ट्रीटमेंट म्हणून दिल्या जातात, गर्भधारणेला उपयोग होईल म्हणून दिल्या जातात, तर मग ह्या गोळ्यांचा वापर आपण गर्भनिरोधक म्हणून करणं कसं काय बरं वाईट असेल? कित्येक वेळेला मी हे पण बघितले, वर्षभर बाळ नको म्हणून गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर केला,
आणि जेव्हा आपल्याला बाळ हवंय तेव्हा आपण त्या सोडल्या की पटकन पुढच्या महिन्यामध्ये गर्भधारणा होऊन जाते आणि कधी कधी ट्विन्स होण्याची पण शक्यता असते. याचाच अर्थ या गर्भनिरोधक गोळ्यांच्या वापराने आपली काही फर्टिलिटी जात नाही. इनफॅक्ट ते स्टॉप केल्यावर रिबाउंड फर्टिलिटी म्हणजे डबल ती फर्टिलिटी त्या महिन्याकरता एकदम डबल होऊन जाते. तिसरं गर्भनिरोधकाचं साधन म्हणजे इंट्रायुट्राईन डिव्हाइस, म्हणजे गर्भाशयाच्या पोकळीमध्ये आपण डिव्हाइस ठेवतो की जेणेकरून आपल्याला गर्भधारणा राहू नये. त्याच्यामध्ये कॉपर टी येते, त्याच्यामध्ये हार्मोनल रिलीजिंग डिव्हाइसेस येतात. पण शक्यतो ही मेथड आपण स्पेसिंगसाठी वापरतो, म्हणजे 2 बाळांमध्ये अंतर ठेवण्यासाठी वापरतो. आपल्याला जर बाळ झालेलं नसेल तर शक्यतो आपण इंट्रायुट्राईन डिव्हाइस म्हणजे गर्भाशयाच्या पोकळीमध्ये ठेवणारी जी काही डिव्हाइसेस असतात त्याचा म्हणजेच की कॉपर टीचा विचार करत नाही. कारण आपल्याला जेव्हा बाळ झालेलं नसतं तेव्हा आपण जे गर्भाशयात ठेवतो तेव्हा ते ठेवताना गर्भाशयाच्या पिशवीचं तोंड बंद असतं, आपल्याला त्रास होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे हे गर्भाशयाच्या आतमध्ये असतं, त्यामध्ये काही व्यक्तींमध्ये गर्भाशयाला इन्फेक्शन होण्याची शक्यता असते आणि पुढे आपली बाळ होण्याची क्षमता कमी होऊ शकते. आणखी एक गर्भनिरोधक पद्धत असते ती म्हणजे इंजेक्शन्स. दर 3 महिन्याने एकदाच प्रोजेस्टेरॉनचं डेपो इंजेक्शन घ्यायचं असतं आणि दर 3 महिन्याने आपण हे जर घेत गेलो तर अगदी पूर्ण क्षमतेचं कॉन्ट्रासेप्शन आपल्याला होऊ शकतं. पण ह्या मेथडमध्ये एकच प्रॉब्लेम आहे की आपले पिरियड्स हे अनियमित होऊन जातात किंवा कधी कधी 15-15 दिवस स्पॉटिंग होऊ शकतं. जोपर्यंत आपण हे इंजेक्शन घेणार तोपर्यंत आपल्याला पिरियड्सच येत नाहीत आणि पिरियड नाही आला की आपल्याला वाटतं की शरीरात आपल्या गोंधळ निर्माण झालाय. त्यामुळे शक्यतो हे इंजेक्शन आपण नको म्हणत असतो. पण हा सुद्धा एक चांगला ऑप्शन आहे कॉन्ट्रासेप्शनसाठी. तर आज ह्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं लग्न झाल्यानंतर कॉन्ट्रासेप्शनची कुठली मेथड आपल्याला जास्त उपयोगाची आहे आणि सर्वात चांगली मेथड म्हणजे गर्भनिरोधक 21 दिवसांच्या गोळ्या. हा आपल्यासाठी सर्वात चांगला आणि इफेक्टिव्ह उपाय आहे. आणि खरं म्हणजे माझं एक पर्सनल मत आहे की गर्भपात ही एका जीवाची हत्या, की ज्याचा काही दोष नाही, ज्याचं आपलं काही वैर्य नाही, त्याची हत्या करणं. जो जीव ज्याला स्वतःचं संरक्षण करता येत नाही आणि त्याला कधी संधी पण मिळत नाही, त्यामुळे गर्भपात होऊ नये याची काळजी, याची दक्षता आपण आधीच घेतली पाहिजे. आणि आमचे हे प्रेग्नन्सी, डिलिव्हरी, गायनिक आणि टेस्ट ट्यूब बेबी रिलेटेड व्हिडिओज जरूर बघत राहा. धन्यवाद.